हा व्हिडिओ बघा। हे SIR चे फॉर्म आहेत आणि या ठिकाणी हे फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी झेरॉक्स साठी दिलेले आहेत। त्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये अशा प्रकारे ज्या लोकांनी हे फॉर्म गव्हर्नमेंटकडे दिलेले आहेत भरण्यासाठी, त्याचा असा गैरवापर करून हा डाटा हे या ठिकाणी लोकांचे मोबाईल नंबर असतील, आधार कार्डचे नंबर असतील, हे सगळेजण या ठिकाणी तुम्ही बघाल की ह्या सगळ्या पिशव्यांमध्ये सगळे झेरॉक्सला दिलेले आहेत। या व्हिडिओमध्ये व्यक्ती आरोप करत आहे की एका झेरॉक्सच्या दुकानामध्ये SIRचे फॉर्म जे लोकांनी भरून दिलेले आहेत, ओरिजिनल फॉर्म, ते झेरॉक्ससाठी आलेले आहेत। त्याने पुढे असा आरोप लावलेला आहे की त्यांनी चौकशी केल्यानंतर त्याला हे समजलेलं आहे की हे फॉर्म एका भाजपाच्या व्यक्तीने तिकडे आणून दिलेले आहेत। जर का या व्यक्तीने लावलेले आरोप खरे असतील तर खरंच निवडणूक आयोगावरती गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत। विचार करा, लोकांनी एवढ्या विश्वासाने SIR ही प्रक्रिया पूर्ण केली, त्याचे फॉर्म भरले, त्याच्यावरती आपल्या स्वतःच्या डिटेल दिल्या, आधार कार्ड नंबर दिले, मोबाईल नंबर दिले, आणि अशा या सर्व डिटेल जर का बाहेर पडत असतील तर नक्की आपल्या देशामध्ये चाललंय तरी काय? खरं सांगू का, पहिल्यापासूनच SIR ही प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे आणि त्यात जर का ओरिजिनल फॉर्म एका पार्टी विशेषच्या लोकांकडे आले असतील तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था राहिली की नाही, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय। खरं तर या आरोपाची कसून चौकशी व्हायला पाहिजे आणि जर का या आरोपामध्ये काही सत्य आढळलं तर जनतेला या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत की नक्की हे ओरिजिनल फॉर्म बाहेर कसे काय आले। मला काय वाटतंय, अशा पद्धतीने जर का SIRची प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर ती प्रक्रिया खरंच पारदर्शक आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा।